राजा बनण्यासाठी माझं बाळ येणार आहे, तर मग त्या बाळामध्ये कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज, कोणत्या कपॅसिटीज असायला हव्यात याचा मातोश्रींनी विचार केला, आऊसाहेबांनी विचार केला. फक्त विचारच केला नाही, तर तशा प्रकारच्या त्या कृती, ॲक्टिव्हिटीज सुद्धा त्या 9 महिन्यांमध्ये केल्या. उदाहरणार्थ, राजा बनण्यासाठी बाळ येते तर संघटन कौशल्य त्या बाळाकडे असलं पाहिजे, राजनीती असली पाहिजे, त्याचबरोबर तलवारबाजी, युद्ध, घुडस्वारी, ह्या साऱ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आऊसाहेबांनी तशा प्रकारच्या त्या गोष्टी केल्या. येणारं बाळ राजा बनणार आहे तर निर्णय क्षमता कणखर आणि खंबीर असली पाहिजे, मानसिकदृष्ट्या ते कणखर आणि खंबीर असलं पाहिजे, ब्रेव असलं पाहिजे, शूर असलं पाहिजे, वीर असलं पाहिजे. मग तशा प्रकारच्या कथा ऐकल्या, वाचल्या, अभ्यासल्या. इव्हन इतकंच काय, आजच्या आपल्या महिलांना डोळे सुद्धा लागतात, तर ते डोळे वडापाव, समोसे खाण्याचे लागतात. आऊसाहेबांना डोळे जरी लागले तर ते तलवार चालवण्याचे, घुडस्वारी करण्याचे. अगदी 7व्या 8व्या महिन्याच्या प्रेग्नंट असताना घोड्यावरून त्या प्रवास करायच्या, म्हणजे आणि युद्ध करावंसं वाटायचं, तलवार चालवायच्या. म्हणजे का करत होत्या या? का तर तसे संस्कार त्या बाळावरती येतील. माझं बाळ असं मानसिकदृष्ट्या खचलेलं असं नको आहे. आईला माहिती होतं. मग राजा बनायचं आहे, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे, त्यासाठी कसं बाळ असायला पाहिजे, मग त्या क्वालिटीज डेव्हलप करण्यासाठी तशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आऊसाहेबांनी केल्या आणि मग त्या क्वालिटीज, ते गुण राजांमध्ये आले. आणि म्हणून तर अवघ्या 400 वर्षांपूर्वी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज.